चर्चा होईल कारण टॉस अतिशय महत्वाचा. वाई11 वनकडे संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता तुम्ही निर्णय घेतलाय तो सार्थ देखील ठरवणं गरजेचं आहे. मॅडम आपलं हार्दिक स्वागत सुस्वागतम. नॉस्टार चषक 2026च्या या 5व्या पर्वामध्ये आपलं हार्दिक स्वागत. आणि पहिल्या चेंडूवर हा येतोय खणखणीत चौकार. ओव्हर टू यू सर. फुल टॉस बॉल दिशा ऑन सेट पर गेंद को खेलना चाह रहे थे, हवा में गेंद स्क्वायर लेग पर खिलाड़ी गेंद के नीचे लाला बैक टू द पैबल. विशाल को सफलता मिली है और पहले विकेट का पतन. विशालचा ओव्हर द विकेट. फोर्स केला बॉलला. प्राईड ऑफ भिवंडी समोर असुद्धा कोणताही गोलंदाज षटकार खेचून स्वागत करणं हाच भावेश पवारचा अंदाज. सिक्सर. भावेश पवार आता रडायचं नाही, आता लढायचं भिडायचं. आखून बघा चेंडू त्यावरती आक्रमण. उरात वादळ घेऊन हिंडणाऱ्यांना पडदळीची तमा मुळीच नसते. ते पडतात, ते घडतात, मैदानावरती नडतात. भावेश पवार मैदानावरती जातोय का की भावेश पुन्हा एकदा प्रतिकार करतोय. फोर्स केलाय. पॅरल स्ट्रोक फ्लॅट अँड फॅन्टास्टिक स्ट्रोक प्लेड बाय भावेश पवार. पवारचा पॉवरफुल षटकार. पॉवरफुल बॅटिंग करत असताना हॅट्रिक बॅक टू बॅक 3 षटकार त्याच्या बॅटमध्ये. ऍक्शन पुढचा बॉल सोहेल. राऊंड विकेट. यावेळेस भावेश पवारचा खेळ चाललाय सुपर हिट. धाव फलकाला होतोय 6 धावांचा प्रॉफिट. आकाश स्कोर झालेला आहे 33. ऑन साइडला बॅकफुटला स्ट्रॉंग करून पुल करताना बॉलला पाठवलं आकाशने. मिड विकेट सीमारेषा पार. कडक बेधडक बॅटिंग आकाशची. सिक्सर. ऐश्वर्याचं काम करून गेलं होतं. पुढचा बॉल ऐश्वर्याचा. राऊंड विकेट. मैदानाच्या आतमध्ये फक्त आकाशचा गाजावाजा. आजच्या दिवसात तो आहे या सप्ताह क्रीडांगणाचा राजा. लॉंग ऑन क्लिअर. सिक्सर. तो वाजवतोय गोलंदाजाचा बॅट माझ्या. पडता पाऊस मैदानावरती आग ओकतो गोलंदाज. आणि या ठिकाणी पाऊस नसेल विकेट वरती आपण पाहू शकता. त्यावेळेस गोलंदाजाचा बॅट माझ्या वाजवत असताना फलंदाज आकाश दोनदा मॅनचा पुरस्कार त्याच्या शिरपेच्या मध्ये का रोवला गेला ते मैदानात सांगून देतोय भावेश स्ट्रायकरला. ओहो भावेश नाही थांबणार आहे. लो पुलटा चेंडू आक्रमण केलाय. बॉटमॅनचा वापर केलाय. चेंडू स्क्वेअर लेगला गेलेला आहे. मावळणाऱ्या सूर्याला उगवत्या सूर्याचा नमस्कार. चेंडू सीमारेषा पार. भावेशच्या बॅट बंद आलाय. जबरदस्त षटकार. सागर ओ फुलटॉस. आकाश फुलटॉस वरती बॉस बनलाय. आणखीन एक ठोकलाय. 63 रन्स ऑन बोर्ड. ऐश्वर्य विकेट घेण्यासाठी प्रयत्न करतोय पण मी नाही थांबणार. लांब लचक मारणार. सकाळपासून तोच पवित्र आकाश जागीरचा जो नाही खेळणार सावकाश. लॉंग ऑफ क्लिअर. सिक्सर. विक्रोली संघा दरम्यान आपण मागच्या वर्षी त्याला पाहिलं होतं. या अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये बोनकडी संघामधनं तो खेळत असताना आकाशनं आज झकास कामगिरी केली. काय बॅटिंग केले. सागर बर्फे कुठे आहे. सागर बर्फेला शोधा. सागर बर्फेचं स्माइल बघण्यासारखं आहे. ना पैसा लगता है ना खर्चा लगता है. ना पैसा लगता है ना खर्चा लगता है. सागर जी थोड़ा सा स्माइल कीजिए, बहुत अच्छा लगता है. सागर बर्फे स्माइल चेहऱ्यावरती. परंतु मैदानावरती पाऊस, धावांचा पाऊस. अक्षरशः या ठिकाणी चौकार षटकारांचा पाडा बोलला जातोय. आणि मनीष ओहो पाय जमिनीवर रोवून आम्हाला भिडण्याची धमक या ठिकाणी आहे भावेश पवार मध्ये. पहिल्या डावातले 5. पुढचा बॉल. आय एम एव्हर रेडी. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर सीमारेषा पार. शक्य तेवढे प्रयत्न केल्यानंतर अशक्य असं काहीच राहत नाही. बॉल आता वारंवार लगातार आर पार सीमा पार. सिक्सर. चेंडू सीमा पार. स्ट्राइक. ऑन साइड ला खेळलाय. भाऊ तू तर हुकमाचे कार्ड आहे. भावेश पवार तुझा विषय लय हार्ड आहे. अर्धशतक ठोकले पट्ट्यानं. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. रन बनाने के मौके होते 1000 लेकिन अर्धशतक नहीं आता बार बार. भावेश पवार जरा बॅट तुमची आकाशात घ्या. आकाशात बॅट घेते भावेश पवार आपली बॅट आकाशात बघते घ्या. एकदा टाळ्यांचा गजर भावेश पवार साठी. तो आलाय. तो मैदानात आलाय. त्याने ठोकलं नातून बॅटिंग. मर्दा मन जिंकलंस. ओहो नाही थांबणार. ठोकत राहणार. हाणत राहणार.
आज आणखीन एक षटकार, 90 षटकार भावेशच्या बॅट मधून आलाय. वा भावेश वा. या फलंदाजाचा आहे अफलातून थाट. चेंडूला पाठवलंय ढगात, लॉंग ऑफ क्लिअर केलंय आणि षटकारांची रीग लावून टाकलेली आहे. स्कोअर जातोय वायू 11 बोनकोड या संघाचा 93. 100 धावांचं लक्ष ठेवलं जाईल का? शेवटचा बॉल महत्वाचा आहे. षटकार आला तर 100चं टार्गेट. पण पाहूया आदर्श शेट्टी मागे काय झालंय त्या गोष्टींचा विचार न करता वर्षेस भावेश ड्राईव्ह केलंय. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक. बॉल पोहोचतोय मिड विकेटला. ऐश्वर्या आहेत बॉलवर पोहोचतील. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी कॉल. थ्रो थोडासा ऑकवर्ड आहे पण बॅकअप आहे. विशाल बॉल अडवतील. थ्रो लॉन स्ट्रायकर सेंडला. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 3 धावा पूर्ण. आता धावांसाठी धावा चालू आहे आणि 4थी धाव घेत असताना फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. 3 धावा मिळत. भावेश पवार अर्धशतक ठोकलेलं आहे. ऐतिहासिक प्रशांत नंतर प्रशांत एक अर्धशतक ठोकलं होतं याच स्पर्धेमध्ये. ते पहिलं अर्धशतक होतं आणि आता मनीष अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये अप्रतिम बॅटिंग करत असताना 14 चेंडूमध्ये 61 धावा करत षटकारांचा पाऊस पाडत भावेश पवारनं अर्धशतक ठोकलंय. अप्रतिम दर्जेदार कामगिरी आणि आता जिंकण्याकरता आवश्यकता आहे. टार्गेट असेल 97 धावा. पहिला बॉल. बॉल थोडा लो राहिलाय. बॅट ग्रिपिंग चुकली. बॉल मागे गल्लीला. स्वतः यष्टरक्षक पोहोचेल तोपर्यंत पूर्ण होते 1 धाव. बॉलिंग ट्रॅक पर पुढचा बॉल. अब अब गेंद बिस्तर तो कश्यप गेंद के नीचे ये कैच होना चाहिए और बल्लेबाज आउट. आकाशा बॅक टू द. चला एका चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि स्कोर 6. बॅट स्विंग आहे. बॅटचा संपर्क आहे आणि निमेश ते जागा सोडली तर सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आर्यन फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलंय. मिड ऑफला क्रॉस करून बॉल मागे जातोय. पॉवर प्लेचा फायदा हातात घेतला का भांडू स्ट्रायकर्स. हो ऑन द राइज ऍट हिज बेस्ट. लॉंग ऑन क्लियर. हा है क्लास. ओजिनो गोलकीपर की याद दिलाते हुए इस बार मिड विकेट पर खिलाड़ी है और उनके गोदी में गेंद. डीप मिड विकेट पर अभिषेक आंगने बैक टू द पेवन चले गए. यहाँ दबाव को वो एक बार फिर सहने पाए हैं. बहुत बड़ी सफलता किरण पाटिल को मिली है. आज लगातार बल्लेबाजी रही है खास करके आकाश शांगीर और भावेश पवार द्वारा. अब अभी गेंद को कह दिया. बॉर्डर पर खिलाड़ी है. इसका कवर पर जबरदस्त कैच. किरण पाटिल को मिली सफलता. वेळेवर वेगाने पळते. यावेळेस आवाक्यातला बॉल मैदानाच्या आवाकाच्या बाहेर पाठवलाय. काउ कॉर्नर क्लियर केलाय. षटकार पर होने चाहिए फाइनल खेलने के लिए. वो मैंडेटरी आपके लिए. छोटी गेंद पर प्रहार. राहुल चौधरी जो अभिषेक आगे कर गेंद को खेलना चाह रहे थे. बल्ले का बाहरी किनारा लगा. गेंद विकेट कीपर की तरफ चली. बाजी आप नहीं कर पाए. 4 ओवर में अगर 97 रन बन रहे तो एक बहुत बड़ा टार्गेट. राहुल चौधरी बॅक टू द पॅव्हलियन. त्या भागामधनं ही सर्व मंडळी इथपर्यंत पोहोचलेली आहे. आणि राम सावंत सरांचा वडापाव 10 रुपयाचा वडापाव. याही एक युनिक फीचर राहिलेला आहे. त्यात तुम्ही शॉट जबरदस्त है. ऑन साइड पे लॉन्ग ऑन बॉडी लाइन के बाहर गेंद 6 रन. 40 धावांची. करण पाटील आणखीन एक ऐश्वर्या सुरू आहे. प्रेक्षकांना थांबवतोय. प्रेक्षकांना धमाल कमाल दाखवतोय. धडाके. फिलहाल यहाँ जीत की सुगंध आ रही है. अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर खेल दिया. बाउंड्री रन पर पीछे वैसे खिलाड़ी मौजूद हैं और सफलता मिली है. रूम बना के अच्छा स्ट्रोक. गेंद को कट किया. पॉइंट बाउंड्री लाइन की तरफ. दर्शनीय स्ट्रोक. 4 रन मिलने चाहिए. स्क्वायर कट. भावेश पवार आपको सीधा मंच के ऊपर आना है. भावेश पवार आपल्याला व्यासपीठावरती यायचंय.